पैलवान बाबा मंदिरातले सेवेकरी नामदेव दहातोंडे यांच्या हत्येचा गुन्हा उघडकीला आणण्यात शेवगाव पोलिसांना यश, आरोपीला अटक। शेवगाव इथल्या पैलवान बाबा मंदिरातल्या सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे यांच्या हत्येचा गुन्हा उघडकीला आणण्यात शेवगाव पोलीस ठाण्याला यश आले। पोलिसांनी संशयित आरोपी कैलास सुंदर काशीद याला अटक केली आहे। पैलवान बाबा मंदिरातले सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे वय 71, राहणार नागलवाडी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर हे बेपत्ता झाल्याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात 26 जानेवारी रोजी फिर्याद नोंद करण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास पोलीस करत असताना दिनांक 30 जानेवारी रोजी पैलवान बाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या सुशीलाबाई पाटील बा तांबे यांच्या मालकीच्या विहिरीत एक मुंडकं तरंगताना पोलिसांना दिसून आलं। बेपत्ता प्रकरणातली व्यक्ती नामदेव दहातोंडे यांचा मुलगा गौतम नामदेव दहातोंडे आणि फिर्यादी एकनाथ भानुदास घोरतळे या दोघांना बोलवून पोलिसांनी खातरजमा केली। हे मुंडकं बेपत्ता प्रकरणातील मृत नामदेव रामा दहातोंडे यांचंच असल्याचं ओळखलं। त्यानंतर शेवगाव पोलिसांनी बेपत्ता प्रकरणातील मृत नामदेव रामा दहातोंडे यांचं धड शरीर एका कोरड्या विहिरीमध्ये पुरल्याचं 31 जानेवारी 2025 रोजी मिळून आलं। त्यामुळे मयताचा मुलगा गौतम यांची फिर्याद घेऊन शेवगाव पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि हत्येचा तपास सुरू केला होता। शेवगाव पोलिसांची 2 पथकं बोधेगाव आणि बालमटाकळी या भागात रवाना केली होती। पोलीस तपास सुरू असताना पोलिसांना त्यांच्या गोपनीय साक्षीदारांच्या विश्लेषणातून आणि भौतिक तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कैलास सुंदर काशीद, राहणार बुर्जी वस्ती, बोधेगाव, तालुका शेवगाव याच्यावर संशय आला होता। गेल्या वर्षी पैलवान बाबा मंदिरातले सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे यांनी पैलवान बाबा मूर्ती विटंबना प्रकरणी कैलास सुंदर काशीद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। त्याचा राग मनात धरून संशयित कैलास काशीद यानं 26 जानेवारी रोजी पहाटे सेवेकरी नामदेव दहातोंडे यांची हत्या करून त्यांचं मुंडकं एका विहिरीत टाकलं होतं आणि धड एका कोरड्या विहिरीत पुरून टाकलं होतं। हे तपासात निष्पन्न झाले। त्यामुळे शेवगाव पोलिसांनी संशयित आरोपी कैलास सुंदर काशीद याला हत्येप्रकरणी 4 फेब्रुवारी रोजी अटक केली असून याबाबतचा पुढील तपास शेवगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील करतायत। अर्थराज्य न्यूज मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी अविनाश देशमुख, शेवगाव।